मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावर वाहनं थांबवून लुटमार करणाऱ्या टोळीला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे। ही टोळी वैनगंगा नदीच्या पुलावर खिळ्यांची लोखंडी पट्टी महामार्गावर टाकून भरधाव ट्रकसह अन्य वाहनांना सिने स्टाईल थांबवून वाहनातील चालक आणि क्लीनरला लाठ्या काठ्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील रोकड लुटते। 12 जणांच्या टोळीनं मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावर अक्षरशः उच्छाद मांडला होता। 17 डिसेंबरच्या मध्यरात्री या टोळीनं एका पाठोपाठ 4 ट्रकला लुटलं। त्यात रायपूर इथून कर्नाटककडे जाणारा तांदूळ घेऊन जाणाऱ्या या ट्रकला थांबवून त्याच्या काचा फोडून चालकाला मारहाण करत 15,000ची रोकड लुटली। चालकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एक एक करत 12 जणांना अटक केली आहे। या टोळीत खून आणि लुटमार करणारे अट्टल गुन्हेगार, एक शासकीय कर्मचारी, एक ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चौघांचा समावेश आहे। हे आरोपी भंडारा, गणेशपूर आणि नागपूर इथले रहिवासी आहेत। आपला जे महामार्ग आहे मुंबई कलकत्ता महामार्ग, कलकत्ता मुंबई म्हणा, या महामार्गावर एक डेकोइटीची मोठी घटना घडली होती 17/12/2025 रोजी। या भंडारा शहराची एक टोळी ज्याच्यामध्ये 11 ते 12 लोक सामील आहे। हा टोळीनी वेगवेगळे शस्त्र तयार करून जे महामार्गावर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून डेकोइटी करण्याचा प्रयत्न केला। याच्या आधीसुद्धा केलेला आहे। 3-4 ट्रक वर प्रयत्न यांनी आधीसुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता। 17 तारीखला जी घटना घडली याच्यामध्ये परराज्यीय ट्रक चालक, कर्नाटकचा एक ट्रक चालक होता K18C4845 तांदूळ भरून रायपूर येथून भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील कोरंबीचे जवळपास जे वैनगंगाचा पूल आहे त्याचे पुढे 10 ते 12 लोकांनी याच्यावर डेकोइटीचा प्रयत्न केला। आधी त्याचे ट्रकाचे काचा फोडले, नंतर त्याचे खिशातून 15,000 रुपये जबरीने हिसकावून घेतले। याबाबत माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, SDPO साहेब, LCBची पूर्ण टीम यांनी विशेष प्रयत्न केले आणि 12 तासाच्या आत हा जे डेकोइटी आहे आणि हायवे डेकोइटी म्हणणार आपण, ते हायवे डेकोइटी उघडकीस आणली। यामध्ये 12 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले साहिल रामटेके, मोहित, आकाश, कुणाल, सचिन सुदाम, भावेश, यश मोरेश्वर, चिराग गजबे, सागर देवानंद, श्याम भास्कर, रोशन श्रीकांत, नील उदाराम असे 12 लोक आतापर्यंत अरेस्ट झालेले। या बाबत जे टिप आहे ते टिप लाखणीवरून यांना भेटत होता। लाखणीच्या किंवा त्या ठिकाणी राहणारा एक माणूस सुद्धा, याच्यामध्ये 1-2 माणूस आणखी होऊ शकतात, असे लोक याच्यामध्ये सामील आहे। तर हा पूर्ण गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। त्याच्यामध्ये मोका बद्दल पुढील तपास चालू आहे की मोका याच्यामध्ये लावू शकतात किंवा कसे। मोका लागला तर बरोबर आहे, नाही लागला तर जे ऑर्गनाइज्ड क्राईमच्या BNS मध्ये सेक्शन 111 आहे ते 111 नुसार याच्यामध्ये आम्ही कारवाई करू। तर या प्रकारच्या हायवेवर जे गँग ॲक्टिव्ह होता आणि आपले जिल्ह्याचा हा गँग होता, हा गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणला। पोलीस स्टेशनचे SDPO, ॲडिशनल SP, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि यांचे क्राईम PI अघाव, सपोनी राजेश खंदाडे आणि यांची पूर्ण टीम, खूप चांगला काम या टीमनी केला। या टीमला 20,000 रुपयेचा रिवॉर्ड आम्ही भंडारा पोलीसतर्फे घोषित करतो आणि यांचे केलेले कार्याबद्दल कौतुकसुद्धा सर्वांकडून होते। IG साहेबांनी आणि बाकी वरिष्ठांनी सुद्धा यावर यांचा कौतुक केलेलं आहे।
वाळू तस्करांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवल्याची घटना महागाव वाकोडी परिसरात घडली। एपीआयच्या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी झालाय। या घटनेमुळे वाकोडी परिसर हादरलाय। घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात दाखल झालेत। कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांना मारहाण करण्यात आली। स्वतःचा बचाव करताना अंबुरे यांनी 2 राऊंड फायर केले। त्यात गुलाब खाजा शेख नावाचा व्यक्ती जखमी झालाय। 4 आरोपी फरार आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या विरेती वाहतूक होते आहे, रेतीचा उपसा होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे API सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते। या संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षणसुद्धा असेल या अनुषंगाने 2 राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेमध्ये फायर केलेले आहे। त्यात कुणाला इंजुरी नाही। मात्र आमच्या जो अधिकारी आहे याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली, गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे। घोडबंदर परिसरात एका क्लबमध्ये भीषण आग लागली आहे। लग्न समारंभामध्ये फायर वर्कचं काम सुरू असताना ही आग लागल्याचं सांगण्यात येते। आग लागल्याची माहिती मिळताच RDMC टीम आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेत। महानगरपालिका निवडणुकीमध्ये सध्या प्रभाग रचना झाले। एका भागामध्ये 4 उमेदवार उभे राहणार आहेत, त्यामुळे उमेदवार स्थानिकच द्यावा। यामुळे प्रभागाचा विकास होईल आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे नागरिकांच्या महिलांच्या समस्या लवकर सुटतील असं स्थानिकांचं म्हणणं आहे। यासाठी सध्या बैठका सुरू असून कोणता का पक्ष असेना पण त्याने स्थानिक उमेदवार द्यावा अशी अपेक्षा सध्या नागरिक करत आहेत। माझं नाव मंदाकिनी शशिकांत खराटे, मी न्यू ST कॉलनीमध्ये वार्ड नंबर 24 याच्यामध्ये राहत असं। OBC महिला म्हणून आता महिलांना संधी आलेली आहे नगरसेवक होण्याची। त्यासाठी आम्हाला आमच्या कॉलनीतलेच नगरसेविका पाहिजे किंवा दोन्ही महिलांना दोघांना उमेदवारी आमच्याच कॉलनीतल्या महिलांना मिळाली पाहिजे। कारण आमचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, एक तर पाण्याचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम किंवा अन्य काही असू शकतं। पाणी आम्हाला वेळेला म्हणजे 8व्या दिवशी किंवा कधी कधी 10व्या दिवशी सोडलं जातं आणि सांगायचं कोणाला या समस्या। जर जवळचा नगरसेवक असेल तर आपण जाऊ शकतो की आणि नेहमीच आहे आम्हाला एक तर पाऊण तास पाणी सोडलं जातं, त्यामध्ये 10 दिवस आम्ही कसं भागवायचं। तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की आमच्याच कॉलनीतला हे महिला उमेदवार असावे नगरसेवक म्हणून। काय सांगेल भागामध्ये आपल्या भागात कसं नगरसेवक करणारा हाच आशा मुंडे मी आणि आता आम्ही त्याच्यासाठी त्यांना म्हणजे समस्या सोडवणारा आणि महिलाच असावं। म्हणजे कसं महिलाच्या अडचणी महिला लवकर सोडू शकतात। महिला उमेदवार असली तर अजून चांगलं। पाण्याची खूप समस्या आहे या कॉलनीमध्ये, इथं आमच्या वार्डामध्ये। तर चव्हाणताई आहेत चांगल्या, 20 वर्षापासून कार्यरत आहे चव्हाणताई आणि चाटेताई सुद्धा। परंतु आपल्यावर जर दुसरा उमेदवार झाला पाहिजे तर आपली काय भूमिका आहे? आता भूमिका काय म्हणजे हे तर वोट ज्याच्या त्याच्या मनावर असतं ना, आपल्याला जे चांगले वाटतील त्यालाच करणार ना आपण। मी ST कॉलनी भागात राहतो। इथे आमचं म्हणणं आहे की 2015 मध्ये चव्हाणताई निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या। थोडक्यात त्यांचा चान्स हुकलाय, पण आता ह्यावेळेस जर आलाय एक चान्स तर त्यांना देण्यात काही हरकत नाही आणि सगळ्यात पहिले त्यांनाच पहिला प्रेफरन्स त्यांना द्यायला पाहिजे। कारण की इथलचं आता भरपूर समस्या आहे। आता ह्या ST कॉलनीमध्ये बाकीचं कोणी नगरसेवक लवकर येत पण नाही, पण इथलचं जर स्थानिक असेल तर चांगलं होईल बा असं आमचं म्हणणं आहे। परंतु आता प्रभाग पडलेला आहे, प्रभागामध्ये 4 जण उभे राहणार आहेत, तुमच्यावर उमेदवार लागला तर आपली काय भूमिका? नाही मग कसं आहे, मुश्किल आहे लोकांचं मग मन चिलबिचिल होऊन जाते का आता दुसऱ्या वार्डातला माणूस कधी येणार इकडे। आता 4 येतो तो म्हणून तुमच्या इकडून आम्हाला मतदानच नाही केलं, आम्ही कशाला तुमचे काम करायची असं व्हायचं ना। मग आता इथे ही नवीन लाईन टाकून ठेवली, आता ह्या लाईनला कनेक्शन कोण करून देणार, मुश्किल होऊन जाते साहेब।
काय वाटतं? तर मला असं वाटतं की याच्यातलं किमान एक तरी नगरसेवक ह्या एरियातून देण्यात यावं, एक तिकीट. काय नाव? माझं नाव शरद जोशी. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत आहेत. कसा आपल्याला उमेदवार पाहिजे किंवा काय आपली अपेक्षा आहे? आम्हाला ताईसारखाच उमेदवार हवा, चव्हाण ताईसारखाच. थोडा प्रभाव पडल्यामुळे कुठेतरी समजा दुसऱ्या वार्डातील उमेदवार तुम्हाला मिळाले. काय वाटतं? नाही आम्हाला ताईच पाहिजेत, ताईच आल्या पाहिजेत. सुमारे 300 वर्षाहून अधिकची परंपरा असलेल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात देवस्वारीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हळद आणि खोबऱ्याची उधळण करत पालखी पूजनानं झालेल्या यात्रेला सुरुवात झाली. पालखीच्या दर्शनासाठी माळेगावात हजारो भाविकांची गर्दी होती. यावेळी पालखीच्या मानकऱ्यांचा मंत्री बाळासाहेब पाटील आणि मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माळेगावच्या यात्रेत पुढील 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीतील CRS सॉफ्टवेअरला जन्माच्या 27,397 नोंदी आणि मृत्यूच्या 7 नोंदी आढळून आल्यात. शेंदूरसनी या गावची लोकसंख्या सुमारे 1,500 असताना या गावामध्ये एवढ्या जन्म मृत्यू नोंदी आढळल्यानं प्रशासकीय वर्तुळ हादरलंय. सायबर फ्रॉडचा प्रकार असल्यानं या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून शेंदूरसनी ग्रामपंचायतीला भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसं आमचं गाव हे छोटंसं आहे. आमच्या गावाचं नाव आहे शेंदूरसनी आणि आमच्या गावामध्ये ही जी घटना घडली ही अत्यंत धक्कादायकच आहे. तसं बघितलं तर आता याची जर कल्पना आणि कोण सांगितली, याची कल्पना आमच्या गावातील ऑपरेटर आणि सचिव जे असतात कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्या निदर्शनास आलं की साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये निदर्शनास आलं त्यांच्या की त्या आपल्या गावाच्या ID वरती जा CRS पोर्टलवरती 27,000 ते 27,500 जवळपासच्या नोंद करण्यात आल्या की जेव्हा की आमच्या गावाची लोकसंख्या ही 1500च्या जवळपास आहे. मग याची त्यांनी त्यातील नावं काही बघितली किंवा हे झालेल्या प्रकारामध्ये नावं कशाची आहेत. त्यामध्ये आमच्या गावात जो समाज नाही आहे तशाही त्याही समाजाच्या नोंदी दिसून आल्या त्यांना हा प्रकार अत्यंत धक्कादायक वाटला. त्यांनी नंतर आम्हाला कळवलं. आम्ही मग तालुका लेवलवरती BDO साहेबांना आणि आरोग्याचे जे अधिकारी असतील तालुका लेवलचे त्यांना लक्षात आणलं. त्यांनी बघितल्यानंतर त्यांचे निदर्शनास आलं की बा ह्या नोंदीवर फ्रॉड असल्याचं वाटतं. त्यांनी मग जिल्हा लेवलला कळवलं आणि जिल्हा लेवलवरतून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. जिल्हा लेवलची टीम आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी जेव्हा या प्रकरणाची सर्व चौकशी केली तर त्यांच्या अशा निदर्शनास आलं की हे बा सायबर क्राईम म्हणा किंवा साईड हॅकिंगचा प्रकार त्यांना असं वाटलं. त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी झालेला प्रकार हा जिल्हा लेवलवरती पोलीस स्टेशनमध्ये रितसर अर्ज करून ठाण्याला रिपोर्ट दिला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आम्हा सर्व गावकऱ्यांची सुद्धा अशी अपेक्षा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यामध्ये जो कोणी गुन्हेगार असतील किंवा जो कोणी हा प्रकार संबंधितांनी केला असेल त्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या गावकऱ्याची आणि ग्रामपंचायतीसुद्धा मागणी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ग्राम शेंदूरसनी येथे काही जन्ममृत्यूच्या संशयास्पद नोंदी सापडलेल्या आहेत. विस्तार अधिकारी पंचायत यांनी तिथे भेट दिली असता त्यांच्या असे लक्षात आले की त्या ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या जवळपास 1700 असून त्या ग्रामपंचायतमध्ये 27,927 इतक्या जन्ममृत्यूच्या नोंदी आढळून आल्या. तर त्यांनी त्यानुसार चौकशी करून ह्या नोंदी ग्रामसेवक किंवा यांच्याकडून गेलेल्या नाहीत असं त्यांच्या लक्षात आले. हा सायबर फ्रॉड असू शकतो. या त्यांच्या याच्यात निष्पन्न झाल्याने त्यांनी तशी तक्रार पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिली. त्या तक्रारीवरून आपण कलम 318(4) BNS नुसार गुन्हा दाखल केला. माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर, ॲडिशनल SP श्री अशोक थोरात सर, SDPO दिनेश बैसाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तसेच या तपासासाठी तांत्रिक मदत म्हणून सायबर सेलची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत आणि इतर काही कागदपत्रे किंवा ती नेमकी प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी DHO ऑफिस म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाचे सुद्धा कागदपत्र मिळवून त्या अनुषंगाने सुद्धा पुढील तपास करीत आहोत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव नांदुरा दरम्यान आमसरी फाट्याजवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार झाल्या, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात असलेल्या ब्लू ओशियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वेअरहाऊस प्लांटमध्ये अचानक अमोनिया वायूची गळती झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या कंपनीत खाद्यपदार्थ आणि आईस्क्रीम कूलिंग करण्यात येत असून मोठं वेअरहाऊस आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। दमकल कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत हवेत पसरत असलेला अमोनिया वायू नियंत्रणात आणला। वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अधिक तपास सुरू आहे। प्रवीण जी, क्या हुआ था जरा बताइए। सुबह जब हमारे ऑपरेटर ने प्लांट चालू किया, जब ऊपर आके देखा उसने, थोड़ा ऊपर चेक करना पड़ता है हमें, तो आके देखा तो यहाँ पे एक छोटा सा लीकेज था। तो वो गैस बाहर आ रहा था करके वो उसके पास कुछ साधन सा लेके नहीं आया था, तो वो फिर वापस नीचे चला गया, तो गैस ज़्यादा निकल रही थी बाहर। इसके लिए पहले उसने, जैसे हम लोग का आदत है कि अगर कुछ हो गया तो पहले एम्बुलेंस को बुलाते हैं, तो वैसे उनको बुलाया, फ़ोन किया, तो एम्बुलेंस के साथ साथ पुलिस भी आके चेक करके गई। यहाँ पे थोड़ा लीकेज था, पानी मार के हम लोग ने उसको क्लोज़ कर दिया। एक आध 1.5 घंटा उसमें लगा हम लोग को। सर, ये अमोनिया से क्या तकलीफ हो सकती है? अगर अमोनिया से तकलीफ़ है कि सांस लेने में थोड़ी दिक्कत होती है, आँखें जलन में होती है और चक्कर और उल्टी जैसा होता है। येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मॉक ड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आलाय। बुलढाण्यातल्या कारंजा चौकात पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा रूट मार्च काढला। नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगानं पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली। यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम घेण्यात आली। मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केलंय। आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज दंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। दंगा काबू योजनेच्या सोबतच मॉब डिस्पर्सल ड्रिल आणि रूट मार्च याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 21 डिसेंबर 2025ला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत। सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल यांना सहकार्य करावं। कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला, त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी। कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे। या दंगा काबू योजनेमध्ये 7 अधिकारी आहेत, त्याचबरोबर 62 पोलीस अंमलदार, 122 होमगार्ड्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे RCP पथक आहे, रॉयट कंट्रोल प्लाटून, ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे, याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत।